नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे गावरान पद्धतीचं घुटं. हे पहा, घुटं हे उडदाच्या डाळीपासून बनवलं जातं. आता इथं मी 1 वाटी छिलक्याची उडदाची डाळ घेतलेली आहे, काळी. आता ही डाळ मी नीट करून घेणार आहे आणि नीट करून झाली की मी आता ही डाळ कुकरमध्ये 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले. आता मी याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी घालणार आहे, कारण ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण हा आपल्याला डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. आता डाळ शिजेपर्यंत मी इथं मिरची वाटून घेणार आहे. आता इथे एका मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 22 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी इथं हिरवी मिरची घालणार आहे. इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आणि इथे मी 1-1.5 चमचा जिरं घालणार आहे. त्याचबरोबर मी इथं अंदाजानुसार कोथिंबीर घालणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे वाटण जे आहे ते मिक्सरला मी एकदम बारीक वाटून घेणार आहे. थोडक्यात आपल्याला ही हिरवी चटणीच वाटून घ्यायची आहे घुट्यासाठी. ही बघा, चटणी आपली तयार झालेली आहे. आता इथं कुकर उघडून बघितलं बघा, आपली ही डाळ आहे अशा प्रकारे इथं मी शिजवून घेतलेली आहे. इतकी डाळ शिजलेली पाहिजे. आता ही डाळ जी आहे ती मी अशी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता इथं मी ही डाळ रवीनं अशी व्यवस्थित घोटलेली आहे, मिक्स केलेली आहे. व्यवस्थित एकत्रित करायची आपल्याला ही. बघा, झालेली आपली करून. आता इथं एका पातेल्यामध्ये मी हे बनवणार आहे. आता इथं एका पातेल्यामध्ये मी तेल घालणार आहे. इथं मी 2 ते 2.5 पळी तेल घातलेले. आता याच्यामध्ये 4 ते 5 मी लसणाच्या ठेचून घेतलेल्या पाकळ्या आहेत, त्या याच्यामध्ये पहिल्यांदा भाजणार आहे तेलामध्ये. आपल्याला लसूण पहिल्यांदा भाजायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर जी आपली ही चटणी आपण वाटलेली आहे मिक्सरमध्ये, ते पण भाजणार आहे मी. तेलामध्ये आपल्याला ही चटणी घालायची आहे भाजायला. आपल्याला ही चटणी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची लसणाबरोबर. आता याच्यात मी थोडंसं हिंग घालणार आहे. 1-2 चिमूटभर हिंग घालायचे. आणि चटणी जी आपल्याला आहे ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची, भाजून घ्यायची. आता याच्यात मी 1-अर्धा चमचा हळद घालणार आहे. हळद पण आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची. आता याच्यामध्ये जी घोटलेली डाळ आहे ती याच्यात मी घालते. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची डाळ. आता इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
आणि एक 5 ते 10 मिनिट तरी आपल्याला मीडियम गॅसवर हे घुटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे. घुट्याला आता उकळी आलेली आहे. बघू शकता आपलं घुटं हे उकळून झालेलं आहे. आता याच्यावर मी थोडी कोथिंबीर घालणार आहे. एक 10 मिनटं तरी घुटं चांगलं उकळून द्यायचं आहे. घुटं आपलं इथं तयार झालेलं आहे. आता एका मी वाटीमध्ये सर्व करत आहे. खूप सुंदर लागतं गावरान पद्धतीचं घुटं. तुम्ही मस्त भाकरीबरोबर खाऊ शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.